नमस्कार, श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटकीचा डाळ कांदा, तोही वाटण वापरून। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मटकीची डाळ बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी मटकी छान अशी मंद आचेवर भाजून घेणार आहे। मटकीची डाळ गोड असते, त्यामुळे भाजल्यामुळे याची चव थोडीशी वेगळी होते। जर तुम्हाला गोड डाळ आवडत असेल तर तुम्ही डाळ अशी सुद्धा वापरू शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे आपली बोलता बोलता मटकीची डाळ सुद्धा भाजून झालेली आहे। ही डाळ भाजण्यासाठी मला साधारण 5 मिनिटं लागलेली आहेत। आता आपण पुढची तयारी करून घेणार आहोत। इथे मी 1 पांढरा कांदा घेतलेला आहे। तो आपल्याला कांदा छान असा काळपट रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही लाल कांदा सुद्धा वापरू शकता। इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा देखील छान असा काळ्या रंगाचा होईपर्यंत भाजला गेलेला आहे। आता आपल्याला ही डाळ थंड झालेली आहे। ही डाळ आता आपल्याला मिक्सर मधनं छान अशी ओबडधोबड वाटून घ्यायची आहे। इथे आपल्याला डाळ जास्त बारीक वाटून घ्यायची नाही, अशी आपल्याला डाळीची भरड करून घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण डाळ वाटून झालेली आहे। आता आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी लसूण घेतलेला आहे, कांदा भाजून घेतलेला, कोथिंबीर घेतलेली आहे व आलं देखील घेतलेलं आहे। आता आपल्याला याची मिक्सरमधनं छान अशी बारीकसर पेस्ट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। इथे मी एका कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे व मोहरी घालून छान असं तडतडून घ्यायचं आहे। इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली वाटण किंवा पेस्ट घालून घ्यायची आहे। ही पेस्ट अंगावर उडू नये म्हणून आपण यावरती तवा झाकून ठेवलेला आहे। आता आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं रंग व तेल देखील सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील करून टाकली तरी चालेल। आता आपल्याला हा टोमॅटो हलकासा परतून घ्यायचा आहे। जेव्हा घरात भाजीला काही नसेल तेव्हा ही मटकीची डाळ तुम्ही वाटण न वापरता सुद्धा बनवू शकता। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा धना पावडर तसंच आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। इथं मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे। हे 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। तसंच आपल्याला इथे 1 घरकुल मसाल्याचा पाऊच टाकून घ्यायचा आहे। इथं तुम्ही मसाला दुसरा कुठलाही वापरला तरी चालेल। तसंच मी इथे अर्धा चमचा हळद देखील टाकून घेतलेली आहे। हळद टाकल्यानंतर मी इथं घरकुल मसाला टाकलेला आहे। आता मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला मसाले छान असे तेलात परतेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी हलवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला तेल खूप छान असं सुटलेलं आहे। तसंच ग्रेव्हीचा रंग देखील खूप छान असा सुटलेला आहे। ग्रेव्हीचा वास देखील पूर्ण घरभर सुटलेला आहे। आता आपल्याला ही डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। डाळ घातल्यानंतर आपल्याला डाळ ही पूर्ण मसाले लागेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या डाळीला पूर्ण मसाल्यानं कोट झालेला आहे। जेव्हा घरात भाजीला काही नसेल तेव्हा वाटण वाटून बनवलेली मटकीची डाळ ही खाण्यासाठी अतिशय रुचिकर लागते, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा। आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान अशी सुटलेली आहे। आता आपण भाजी हलवून घेणार आहोत। तसंच आता डाळ शिजण्यासाठी आपल्याला साधारण 15 मिनिटं लागतील। आपण मंद आचेवर ही डाळ अशी छान अशी शिजवून घेणार आहोत। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यावरती कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला परत भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। इथे आपली खाण्यासाठी मटकीची डाळ वाटण वाटून बनवलेली तयार झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा।
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.